महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्र्यांच्या राजीनाम्यावर वाद पेटलाय, पण तिकडे दिल्लीत मात्र दोन दिग्गज विरोधक एकाच मंचावर आले. निमित्त होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आणि मंचावर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार. आता राजकारणातले तेल लावलेले हे दोन पैलवान एकत्र आल्यावर चर्चा तर होणारच, पण चर्चा वादाची नाही झाली, तर चर्चा झाली ती मोदींनी पवारांना दिलेल्या ट्रीटमेंटची. पाहूयात त्याबद्दलचाच हा राजकीय शोलेचा स्पेशल रिपोर्ट. कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती है. हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या याच वक्तव्यानं वादाचा भडका उडाला होता. महाराष्ट्रात येऊन मोदींनी पवारांना भटकती आत्मा म्हटलं. कि कुछ भटकती आत्माएं होती है. महाराष्ट्रातल्या अनेकांना ही टीका रुचली नाही. खुद्द अजित पवारांनीही याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. तेव्हापासून धडा घेतलेल्या मोदींनी लोकसभेत पवारांबद्दल चकार शब्दही काढला नाही. निवडणुकीतल्या कुरुक्षेत्रानंतर मोदी आणि पवारांची गाठ पडली ती दिल्लीतल्या सारस्वतांच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर. व्यासपीठ जरी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं असलं तरी चर्चा झाली ती मोदी आणि पवारांची. जेव्हा दीप प्रज्वलनाचा सोहळा पार पडत होता तेव्हा पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या हाताला धरून पुढे बोलवलं. दीप प्रज्वलन करत असताना त्यांनी पवारांचा हात धरून ठेवला होता. आता दुसरा प्रसंग. व्यासपीठावर मोदी आणि शरद पवारांच्या खुर्च्या अगदी शेजारी शेजारी होत्या. जेव्हा मोदी पवार आपापल्या खुर्च्यांजवळ पोहोचले तेव्हा मोदींनी पवारांसाठी खुर्ची मागे खेचत त्यांना आधी बसण्याची विनंती केली. मोदींनी केलेला हात सन्मान काही सेकंदामध्ये सोशल मीडियात व्हायरलही झाला. आता तिसरा प्रसंग. भाषण संपवून पवार आपल्या आसनाकडे परतले तेव्हा मोदी आपल्या खुर्चीवरून उठले. त्यांनी पवारांसाठी खुर्ची मागे खेचली. मोदींनी अगदी हाताला धरून शरद पवारांना खुर्चीवर बसवलं. इतकंच नाही तर मोदींनी पवारांसाठी पाण्याचा ग्लासही भरला. पण पवारांनी मात्र पाणी न पिता स्मित हास्यातूनच मोदींचे आभार मानले. पवारांनी भाषणात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मोदींचे आभार मानले. सगळ्यांनी एका गोष्टीचा फासपुरावा केला आणि तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि हा दर्जा मिळवून देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. एकीकडे मोदींचे आभार मानतानाच पवारांनी मोदींच्या समोरच नेहरूंची आठवणही काढली. 1954 साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. काकासाहेब गाडगे यांचं फार मोठं योगदान होतं. त्याचं स्मरण करणं मी माझं कर्तव्य समजतो. 70 वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून होतंय याचा मला आनंद आहे. त्यानंतर मोदींनीही आपल्या भाषणात संघाचा गौरव करत संघामुळेच मराठीशी आपला संबंध असल्याचं सांगितलं. मोदींनी मराठीतच भाषणाला सुरुवात केली. सर्व मराठी सारस्वतांना माझा नमस्कार. महाराष्ट्र की धरती पर मराठी भाषी एक महापुरुष ने 100 वर्ष पहले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का बीज बोया था. आज ये एक वटवृक्ष के रूप में
अपना शताब्दी वर्ष मना रहा है। मेरा सौभाग्य है कि मेरे जैसे लाखों लोगों को आरएसएस ने देश के लिए जीने की प्रेरणा दी है। पवार मोदींमधल्या या आजच्या हलक्या फुलक्या क्षणांवर संजय राऊत काय म्हणतात ते सुद्धा ऐका. तटस्थपणे पाहतो मी. त्यांच्या जागी दुसरं कोणी असेल तरी त्यांनी तेच केलं असतं. खुर्ची त्यांना पवारांचं स्टेटस जे आहे, स्टेचर जे आहे राजकारणात, ते मोदींपेक्षा मोठं आहे. नरेंद्र मोदी यांना त्यांच्या जीवनामध्ये राजकीयदृष्ट्या मदत करणारी जी 2 नावं आहेत, त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार. हे मोदींनाही मान्य करावं लागेल. राजकारणाच्या मैदानात कट्टर शत्रू आणि वैयक्तिक मात्र मैत्रीचे संबंध असं मोदी आणि पवारांचं नातं राहिलंय. पवारांचं बोट धरून राजकारणात आलो असं बारामतीत जाऊन मोदी म्हणाले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी पवारांनी आपल्या शैलीत मोदींना यावर उत्तर दिलं होतं. त्यांनी एका ठिकाणी भाषण केलं. शरद पवारांचा विरोध धरून मी राजकारणात आलो. आज देशाची अवस्था बघितल्याच्या नंतर मला माझ्या गोष्टाची काळजी वाटायला लागली. माझं गोष्ट वरच्या संस्थाच्या हातात देता कामा नये. दिलं तर काय होतं हे मोदी साहेबांनी या देशात दाखवलेलं आहे. अजितदादांवर 70,000 कोटी घोटाळ्यांचा आरोप केल्यानंतर 4च दिवसांनी दादा भाजप सोबत गेले. याचा राग मनात असला तरी पवार मोदींना मिळणाऱ्या टिळक पुरस्कारासाठी आवर्जून उपस्थित राहिले. राजकारणाच्या मैदानावर शत्रू असणाऱ्यांचे वैयक्तिक आयुष्यात मैत्रीचे संबंध असू शकतात. आज मोदींनी पवारांना जी ट्रीटमेंट दिली ती याच राजकीय परंपरेचा भाग आहे की राजकारणातल्या नव्या मैत्रीची नांदी हे पाहावं लागेल. भारती सहस्त्रबुद्धेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.